नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता वेगळंच वळण आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. आता मालिका लवकरच आपल्या सर्वांना नवीन रूपात पाहायला मिळणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता मालिका चक्क 5 वर्षाचं लीप इयर घेणार आहे. तर मालिकेमध्ये या नवीन काहीतरी वेगळंच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की ऋषी चक्क कमळीच्या प्रेमात पडला आहे. पण आता ऋषी प्रेमात पडला आहे तर आता ऋषीने कमळीला प्रपोजसुद्धा केलं आणि त्या दोघांचं लग्नसुद्धा झालं. खरंच आता या 5 वर्षाच्या लीप इयरमध्ये मालिकेमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे, आता कोणतं नवीन रूप आपल्याला मालिकेचं पाहायला मिळणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मुळातच स्किप करू नका. तर इकडे मात्र आता कमळीचं पूर्ण शिक्षण झालेलं असतं. तर आता कमळीचा आखरी दिवस असतो तो म्हणजे कॉलेजचा. त्यावर आता निगी बोलते की कमळी, खरंच या कॉलेजनं ना आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे. हे कॉलेज म्हणजे आपलं सर्व स्वप्न पूर्ण केलेलं आहे. त्यावर निगी बोलते, म्हणजे निगी कमळीला बोलते. तर आता कमळी बोलते, हो ग निगी, या कॉलेजमुळे आज माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि मी डॉक्टर बनलेली आहे. त्यावर आता तिथं ऋषी येते आणि बोलते की कमळी, बघ ना, तू तुझ्या आजोबांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यावर आता कमळी बोलते, हो, आता मी गावी जाऊ शकते आणि माझ्या आजोबांची भेट घेऊ शकते, कारण त्यांचं स्वप्न होतं की मी डॉक्टर बनावं आणि त्या माझ्या खेड्यागावात एक हॉस्पिटल खोलावं. आता मी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आणि अगोदर आता मला त्यांची भेट घ्यायची आहे. त्या ऋषी आता मुळातच विचारात पडतो की खरंच आता कमळीला जेव्हा आजोबांचं सत्य माहिती पडणार तेव्हा ती काय रिॲक्ट करणार. त्या अगोदर आता तो विचार बाजूला ठेवून आता लगेच ऋषी एक छोटंसं गुलाबाचं फूल कमळीसाठी आणलेलं असतं. तर आता लगेच कमळीच्या समोर ते बसते. तर हे सर्व दुरूनच अनिका बघत असते. तर आता अनिकाने सुद्धा ठरवलेलं असतं की कॉलेज पूर्ण झाल्यानंतर आपण ऋषीला प्रपोज करून त्याच्यासोबत सुखाचा संसार करावा. पण इकडे आता अनिकाच्या डोळ्यासमोर दुसरं चित्र तिला पाहायला मिळतं. तर आता ऋषी लगेच खाली वागतो आणि कमळीला सर्व कॉलेजसमोर प्रपोज करतो आणि बोलतो की कमळी, मी तुझ्यावरती खूप दिवसापासून प्रेम करतो, पण मला असं तुझ्या शिक्षणाच्या मधात नव्हतं यायचं, कारण तुझं विचार मला असं डायवर्ट नव्हतं करायचं, कारण आज तुझं शिक्षण पूर्ण झालं आणि तू आजोबांचं आणि तुझं स्वप्न पूर्ण केलं, तू डॉक्टर बनली आणि आज मी तुला माझ्या मनातलं सांगते की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला तुझ्याशी लग्न करायचं. आता त्यावर तिथं लगेच अनिका येते आणि बोलते की ऋषी, खरंच मला ना आतापर्यंत असं वाटलं की तुला ना या कमळीबद्दल सिंपती वाटत होती, पण तू चक्क आज मला नाकारून या कमळीला प्रपोज करतोय. खरं मी ना हे होऊ देणार नाही. त्यावर आता लगेच कमळी बोलते की अनिका, तू काय होऊ देणार नाही गं? आज मी सुद्धा या कॉलेजसमोर ऋषी सरांना प्रपोज करते की माझंसुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मी सुद्धा यांच्याशिवाय राहू शकत नाही. त्यावर आता कमळीसुद्धा ऋषीला प्रपोज करते आणि बोलते की ऋषी सर, तुम्हीसुद्धा माझ्यासोबत लग्न करणार का? त्यावर आता ऋषीने सुद्धा ॲक्सेप्ट केलेलं असतं कमळीचं प्रपोजर आणि कमळीने सुद्धा ऋषीचं प्रपोजर ॲक्सेप्ट केलेलं असतं. तर इकडे मात्र असं आपल्याला दाखवण्यात येते. तर आता त्यांचं लग्न झालेलं असतं आणि लग्न झालेलं असतं असं आपल्याला मालिकेमध्ये दाखवण्यात येतं. तर इकडे मात्र आता नयनतारामुळे राजनला गौरीसुद्धा मिळालेली असते. तर आता गौरी आणि राजन अन्नपूर्णा निवासमध्ये राहत असतात. तर तिकडे आता त्यांच्या विरोधात रागिनी आणि कामिनी सतत आता गौरीला त्रास देताना आपल्याला पाहायला मिळत असते. पण इकडे मात्र आता कमळी स्वतःच्या आईला नेहमी या दोघींपासून रणरागिणी बनत वाचवताना आपल्याला मालिकेमध्ये दाखवण्यात येते. तर आता इकडे मात्र ऋषीचं आणि कमळीचं थाटामाटात लग्न झालेलं असतं. तर नयनताराने सुद्धा आता आपल्या मुलांच्या आनंदासाठी आता कमळीचा स्वीकार केलेला असतो. तर आता अन्नपूर्णा निवासमध्ये खूप थाटामाटात अन्नपूर्णा या दोघांचं लग्न लावून देते. तर इकडे मात्र आता मालिकेमध्ये आपल्याला असं दाखवण्यात येते की कमळी लगेच ऋषीचं लग्न झाल्यानंतर कमळी प्रेग्नेंट होते आणि 2 मुलांना, जुळ्या मुलांना आता कमळी जन्म देते. तेव्हा मात्र अनिका बोलते की आई,
मी खरंच 1 वर्ष झालं या कमळीच्या लग्नाला आणि मी सतत आजी काय नाही केलं की या दोघांचा संसार असा उघड्यावर पडणार आणि माझा ऋषी मला परत मिळणार. आणि चक्क आज कमळीने ऋषींच्या मुलांना जन्म दिला, पण या मुलांचा जीव मात्र मी घेणार. या जे त्यांना ऋषींना आणि कमळींना ट्विन्स झाले ना आई, यांना मात्र त्यांच्या आई-वडिलांचं प्रेम मी मिळू देणार नाही. त्यावर कामिनी बोलते, "ए बाळा, तू शांत बस. आता मात्र या कमळीला मी अशी काही अद्दल घडवणार, जी मात्र ऐकून तिला जन्माची अद्दल घडणार आहे. आतापर्यंत ती ज्या बापाच्या प्रेमासाठी खूप वर्ष तरसत होती ना, खूप वर्ष ती बापाच्या प्रेमापासून वंचित राहिली, ती म्हणजे माझ्यामुळे. आणि आता हिचे मुलंसुद्धा माझ्यामुळेच हिच्यापासून दूर करणार. कारण हिने माझ्या अनिकाला खूप मोठी अद्दल शिकवण्यासाठी त्या ऋषीशी लग्न केलं ना, तर आता मात्र मी तिला सोडवणार नाही." तर इकडे मात्र आता कामिनी बोलते, "ए आई, तू काहीच करू शकत नाही. बघ ना माझ्या मुलीची काय अवस्था झाली. अगं कशी झाली त्या ऋषीच्या प्रेमात आणि त्या ऋषीला काही पडलेलं नाही. तिने चक्क त्या गावठी कमळीशी लग्न केलं आणि माझ्या मुलीत काय कमी होतं गं? सांग ना. त्या ऋषीने असं माझ्या मुलीशी का केलं?" त्यावर आता अनिका बोलते, "ग्रॅनी, तू काहीही करू नको. आता मात्र या कमळीच्या विरोधात चक्क ही अनिका उभी आहे आणि आता कमळीच्या मुलांना मी तिच्यापासून दूर करणार. तिला एवढ्या वेदना देणार की जेवढं तिनं मला रीचपासून दूर करून मला वेदना दिल्या ना, त्याच्यापेक्षा जास्त वेदना तिला मी देणार." तर इकडे मात्र आता अनिका आणि रागिनी आणि कामिनी आता कमळीच्या ट्विन्स मुलामुलींना आता तिच्यापासून दूर करण्यासाठी एक खूप मोठा प्लॅन रचलेला असतो. तर इकडे मात्र आता लगेच राजन आणि गौरीसुद्धा कमळीला भेटण्याकरता हॉस्पिटलमध्ये गेलेल्या असतात. तर तिकडे आता नयनतारा असते. आता नयनतारा बोलते, "अगं गौरी आली बघ ना, हे घे. आता तू आजी झाली आहे बघ आणि छान असं गोंडच बघ ना, ही मुलगी किती छान आहे." तर त्यावर आता राजन बोलतो, "अगं माझ्या कमळीने आणि ऋषीने इतकं छान मुलामुलींना माझ्या कमळीने जन्म दिलेला आहे. खरंच आज मात्र आजोबा बनून मात्र खूप छान वाटते." त्यावर नयनतारा बोलते, "हे घे राजन, पेढा घे आणि आज मात्र खरंच तुझ्या मुलींना मला आजी बनून मात्र या जगातील सर्वात खूप मोठा आनंद दिलेला आहे." तर आता लगेच इकडे ऋषीसुद्धा त्याच्या मुलाला आणि मुलींना बघून मात्र खूप आनंदित होते. आणि आता कमळी बोलते की खरंच आज आई बनून मात्र मला खूप मोठा आनंद झालेला आहे. पण आता मात्र त्या अनिका आणि कामिनीची वाईट नजर माझ्या मुला आणि मुलीवर पडता कामा नये. त्यावर नयनतारा बोलते की कमळी, ही फक्त तुझी मुलगीच नाही आहे, तर हे माझे नातवंड आहे आणि यांना त्या रागिनी आणि कामिनीची सावलीसुद्धा मी यांच्यावर पडू देणार नाही, हे माझं वचन आहे." तर अशा प्रकारे मात्र इकडे राजन आणि गौरीची भेट आपल्याला मालिकेमध्ये दाखवण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे आता खूप मोठा चांगल्या प्रकारे कमळी आणि ऋषीचा संसार आपल्याला फुलताना मालिकेमध्ये दाखवण्यात आलेला आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, आता कमळीच्या मुला-मुलींना ही रागिनी आणि कामिनी मास्टर प्लॅन करून या सर्व कुटुंबापासून दूर घेऊन जाणार का? हे पाहणं आपल्यासाठी खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणून आता मालिकेमध्ये हे वेगळं वळण तुम्हाला पाहायला आवडणार का? कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.